लावली का रेकॉर्डिंग? ओके. नमस्कार. आपण काल आपलं CRPCचा जो पूर्ण टॉपिक आहे सिलेबस तो संपवलेला आहे आणि त्याचे आपण प्रश्न पण सोडवून घेतलेले आहेत. ठीक आहे. आपण आजपासून आपलं हे जे लेक्चर आहे या लेक्चरपासून आपण आपल्याला 20 गुणांसाठी जो कायदा दिलेला आहे मुख्य परीक्षेत, ज्याचं नाव आहे भारतीय साक्षी पुरावा अधिनियम. ओके. किंवा त्याला भारतीय साक्षी पुरावा कायदा म्हणा, त्याला भारतीय पुरावा कायदा म्हणा. 1872चा हा कायदा आहे. हा कायदा आपण आजच्या या लेक्चरमधून शिकायला सुरुवात करणार. मला जेवढे काही फोन येत असतील अभ्यासासंबंधी त्याच्यापैकी मॅक्झिमम जे कॉल्स आहेत ना ते भारतीय पुरावा कायद्याबद्दल असतात की सर इतक्या वेळेस वाचला आहे पण ते शब्द त्यांचे अर्थ आजपर्यंत लागलेले नाहीत. मी बिलकुल हक्काने आणि आवर्जून सांगू शकतो, ज्यांना भारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या व्याख्या असतील, ज्यांना आपण निर्वाचन खंड म्हणतो ते निर्वाचन खंड असतील किंवा त्याच्यातले कोणतेही कलम असतील, यांचा संदर्भ लागत नसेल, त्यांचा अर्थ उमजत नसेल, समजत नसेल, त्यांनी आजचे हे लेक्चर आवर्जून बघायचे. आजचे हे लेक्चर बघितल्यानंतर आपल्याला इव्हिडन्स ॲक्टची कोणतीच अडचण येणार नाही. बिलकुल आपल्या खाजगी भाषेत आपण आज आपला जो भारतीय साक्षी पुरावा अधिनियम आहे तो शिकून घेणार. चला आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. बरं, कायद्याचं नाव आहे भारतीय साक्षी पुरावा कायदा 1872. भारतीय साक्षी पुरावा कायदा 1872. त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं गेलेलं आहे इंडियन इव्हिडन्स ॲक्ट. ओके. त्याला म्हटलं गेलं आहे इंडियन इव्हिडन्स ॲक्ट. ठीक आहे. त्याला इन शॉर्टमध्ये भापुका असं देखील म्हणतात. त्याला इन शॉर्टमध्ये भापुका असं देखील म्हणतात. ओके. आपल्याला म्हणजे आपण जर या कायद्याचा सर्वसाधारण पद्धतीने विचार केला तर या कायद्यात सर्वसाधारण पद्धतीने 167 कलम आहेत. ओके. 167 कलमांपैकी आपल्याला फक्त मोजकी एक 40-45 कलम अभ्यासायची आहेत आणि त्याच्यात आपल्याला 20 मार्क घेऊन घ्यायचे आहेत. लक्षात घ्या. म्हणजे डिपार्टमेंटल PSI जो प्रकार आहे त्याच्यात मर्यादित अभ्यासक्रम दिलेला आहे आणि मर्यादित अभ्यासक्रम असल्यामुळे आपल्याला नेमकं काय गोष्टी अभ्यासायच्यात आपल्याला त्याच्यातून ते कळतं आहे सिलेबस बघितल्यानंतर. त्यातल्या त्यात जर तुम्ही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं तर तुम्हाला 45 पैकी असं लक्षात येईल की 20च कलम आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. हां, इतका सोपा कायदा आहे की म्हणजे बिलकुल तुम्हाला एकदा जो कायदा लक्षात आला की तुमचा मार्क्स कुठं जात नसतो. ठीक आहे. फक्त पुस्तकी रटाळ भाषा जी ती लक्षात येत नाही. आपण हे लेक्चर झाल्यानंतर लगेचच त्याची PDF अपलोड करणार. ठीक आहे. तुम्हाला त्या PDF मधूनच अभ्यास करायचा आहे हे लक्षात घ्या. ओके. चलो आपण बघूया. या कायद्याचं प्रकरण 1 आहे प्रारंभिक. ओके. हां, प्रकरण 1 आहे प्रारंभिक. आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की ज्या कायद्याचं कलम 1 आपल्याला अभ्यासायला आहे त्या कायद्याची अंमलबजावणीची तारीख आपल्याला विचारणार. ओके. ज्या कायद्याचं कलम 1 आपल्याला आहे त्या कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख आपल्याला आयोग विचारणारच. आणि आपण जर मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं तर आत्तापर्यंत 2 वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. ओके. 2 वेळेस. आपण ती अंमलबजावणीची तारीख पण बघू. त्याआधी बघूया की हा कायदा जो आहे कायद्याचं नाव काय? भारतीय पुरावा कायदा 1872, भारतीय साक्षी पुरावा कायदा 1872 म्हणा, भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 म्हणा, त्याला भापुका 1872 म्हणा किंवा त्याला इंडियन इव्हिडन्स ॲक्ट 1872 म्हणा. ओके. काहीही नावाने त्याला म्हणजे प्रश्न विचारायची पद्धत आहे. ही सगळी त्या एकाच कायद्याची नाव आहेत. ठीक आहे. त्याचा विस्तार बघा. कदाचित तुम्ही 2019च्या आतली पुस्तकं जर वापरत असाल तेव्हा याच्यावर जर आपल्याला 4 बिट प्रश्न विचारायचा म्हटलं, ओके, 4 बिट्स प्रश्न विचारायचं म्हटलं तर विचारू शकतात. कारण की ह्या कायद्याची जी म्हणजे अंमलबजावणी होती ती आधी संपूर्ण भारतभर नव्हती. या कायद्याचा जो विस्तार होता तो आधी जम्मू काश्मीर सोडून जम्मू काश्मीरला हा कायदा लागू होत नव्हता. आता मात्र संपूर्ण देशात हा कायदा लागू आहे. मग याचा विस्तार कसा असेल? संपूर्ण भारतभर. बरं. आणि हा जो कायदा आहे हा कायदा संपूर्ण भारतात जरी लागू असेल तरी काही विशिष्ट गोष्टींना हा कायदा लागू नाही आणि काही विशिष्ट गोष्टींना हा कायदा लागू आहे. याच्यावर आयोगाने जनरल PSI आणि डिपार्टमेंटल PSIला खूप प्रश्न विचारलेले आहेत. बरेच प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यात आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून बघणं गरजेचं आहे की हा जो साक्षी पुरावा कायदा आहे हा साक्षी पुरावा कायदा कोणत्या ठिकाणी लागू होतो, कोणत्या ठिकाणी लागू होत नाही. आपण 2 गटांमध्ये याची वर्गवारी केली आहे. हे गट तुम्ही पुस्तकात बघितले तर कदाचित लक्षात येणार नाही. आपण अत्यंत सोप्या पद्धतीत तुम्हाला समजून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. हां, तर बघा
सगळ्यात आधी लक्षात घ्या की लागू आहे कोणाला? दैनंदिन सर्व न्यायालयीन कार्यवाही आणि कोर्ट, हे शब्द असेच्या असेच पाठ करून ठेवायचे. कुणाला लागू आहे? दैनंदिन सर्व न्यायालयीन कारवाई आणि कोर्ट, म्हणजे सर्व दैनंदिन न्यायालयांना आणि न्यायालयीन कार्यवाहीला हा कायदा लागू आहे. पहिली गोष्ट, दैनंदिन जे न्यायालयीन कामकाज चालतं त्या प्रत्येक दैनंदिन न्यायालयीन कामकाजात हा कायदा लागू आहे. ओके, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. सर्वसाधारणपणे लष्करी न्यायालयांना हा कायदा लागू आहे. इथं कन्फ्युजन करायचं काम नाही. इथं कन्फ्युजन करायचं काम नाही. काही जे लष्करी न्यायालय आहेत, जे इंडियन नेव्ही, एअरफोर्स, त्यानंतर आपलं काय आहे आर्मी, ओके, म्हणजे भूसेना, नौसेना, वायुसेना यांचे जे काही वैयक्तिक स्पेशल अधिनियम आहेत त्यानुसार जे कोर्ट, म्हणजे त्यांची जी लष्करी कारवाई चालण्यासाठी त्यांचे जे स्पेशल लष्करी कोर्ट आहेत का, त्या कोर्टांना हा कायदा लागू नाही. ओके, त्या कोर्टांना हा कायदा लागू नाही. ओके, हा कायदा सर्वसाधारण पद्धतीने लष्करी न्यायालयांना लागू आहे. सर्वसाधारण पद्धतीने जे लष्करी न्यायालय चालतात का त्यांना लागू आहे. त्याला आपण अर्ध सैनिक दल म्हणू शकतो लष्करी न्यायालय म्हणजे. परंतु जे सशस्त्र सैनिक दल आहेत त्याच्यात आपण सहजासहजी जास्त कन्फ्युजन न निर्माण करता आपण काय लक्षात ठेवायचं की भारतीय नौसेना, वायुसेना आणि भूसेना यांच्या स्पेशल ॲक्टद्वारे जे कुठलेही न्यायालय चालतात, लष्करी न्यायालय चालतात, त्या लष्करी न्यायालयांना हा कायदा लागू नाही. परंतु इतर सर्वसाधारण पद्धतीने जे लष्करी न्यायालय आहेत त्यांना हा कायदा लागू आहे. ओके, तुम्हाला जर असं विचारलं की लष्करी न्यायालयांना हा कायदा लागू आहे का, 100% लागू आहे. 100% लागू आहे कायदा. परंतु जर असं विचारलं की भारतीय नौसेना, वायुसेना आणि भूसेना यांच्या दरम्यान, यांच्या अंतर्गत विशेष लष्करी न्यायालयांना हा कायदा लागू आहे का, तर तुमचं उत्तर असेल की त्याला हा कायदा लागू नाही. ओके, लागू कुठं आहे? दैनंदिन सर्व न्यायालयीन कार्यवाही कोर्ट यांना आणि लष्करी न्यायालयांना. ओके, आता आपण बघणार की लागू कोणाला नाही. ओके, लागू कोणाला नाही. क्रमांक 1, प्रतिज्ञापत्रात. प्रतिज्ञापत्र ज्याला आपण ॲफिडेविट म्हणतो. काय म्हणतो? ॲफिडेविट म्हणतो. ज्याला काय म्हणतो आपण? ॲफिडेविट. आपण जे ॲफिडेविट तयार करतो, आपण जे प्रतिज्ञापत्र तयार करतो, आपल्याला कोणत्याही शासकीय निमशासकीय कामासाठी जर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे, कुठल्याही व्यक्तीकडे, कुठल्याही संस्थेकडे, प्राधिकरणाकडे जर एखादं प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे, आपण सहज लिहून टाकतो त्याच्यामध्ये. ओके, त्याच्या खाली काही ओळ मेन्शन असतात की याच्यातली माहिती खोटी असेल तर मी XYZ कायद्यानुसार माझ्यावर शिक्षेस मी कारवाई होण्यास मी पात्र असेल. ठीक आहे, ते जे प्रतिज्ञापत्र आहे त्याला लागू होत नाही. भारतीय पुरावा कायदा ॲफिडेविट म्हणजे प्रतिज्ञापत्राला लागू होत नाही. ओके, जर तुम्हाला याच्यात नेमकं काय कसं हे जर लक्षात येत नसेल किंवा कन्फ्युजन होत असेल तर हे शब्द ॲज इट इज पाठ करून ठेवायचे. प्रतिज्ञापत्राला हा कायदा लागू नाही. 2, लवादा समोरील कामकाज. लवाद, आर्बिट्रेटर, त्याला शुद्ध इंग्रजीमध्ये म्हणायचं आर्बिट्रेटर, दॅट्स कॉल्ड आर्बिट्रेटर म्हणजे लवाद. तुम्हाला हा लवाद हा जो शब्द आहे का हा बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटला असेल. बऱ्याच लोकांनी अरे लवाद नसतो का तो आपला मीडिएटर वगैरे, तर तुम्हाला लवाद याची व्याख्या एका मिनिटात सांगतो. लवाद म्हणजे अशी खाजगी स्वरूपाची व्यक्ती असते जी न्यायालय जे काम करते का 2 व्यक्तींमधले तंटे सोडवायची, ते तंटे सोडवायचं काम ती लवाद व्यक्ती करते. मग ती एक व्यक्ती असेल किंवा एकपेक्षा जास्त व्यक्ती असतील. लवाद प्राधिकरणाचा स्पेशल अधिनियमच आहे 1996चा. ठीक आहे, आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही. लवाद म्हणजे थोडक्यात मध्यस्थी व्यक्ती, दॅट्स कॉल्ड मीडिएटर, दॅट्स कॉल्ड आर्बिट्रेटर. ओके, तो व्यक्ती 2 लोकांमधले जे काही तंटे असतात, जे सोशल असतील, इकॉनॉमिकल असतील, त्यानंतर अजून जे त्यांचे काही इतर कुठल्या प्रकारचे तंटे असतील, पण त्याच्यामध्ये फौजदारी तंटे येत नाहीत. ओके, म्हणजे असं नाही होणार एकाने दुसऱ्याचा मर्डर केला आणि मर्डर करणारा आणि ज्या घरातल्या व्यक्तीचा मर्डर झाला आहे त्याच्यातले पीडित व्यक्ती, त्याच्यावर अवलंबून असलेले व्यक्ती हे आर्बिट्रेटरकडे जातील आणि काहीतरी साठवलोटं करतील, असं नसतं. आर्बिट्रेटरचं काम ते नाही. आर्बिट्रेटर हे मोजकेच मुद्दे सोडवणार. ओके, आता तो कोणते मुद्दे सोडवणार तो काही आपल्या अभ्यासाचा भाग नाही.
आपला अभ्यासाचा भाग फक्त इतका आहे की हा जो लवाद असतो, जो न्यायालयीन कामकाजाचे म्हणजे न्यायालयावर पडणारा जो लोड आहे का अतिरिक्त, छोटे छोटे मॅटरमुळे न्यायालयाला मोठमोठ्या मॅटरांकडे दुर्लक्ष करावं लागतं. त्यासाठी न्यायालयानेच त्यांना तसं प्राधिकरण म्हणून एक अधिकार दिला असतो, शासनानेच त्यांना एक प्राधिकरण दिलं असतं, त्या प्राधिकरणाला एक अधिकार दिला असतो. ते प्राधिकरण म्हणजे लवाद प्राधिकरण. ओके, लवाद. हां, पंच, अंपायर, थोडक्यात अंपायर म्हणा त्याला. ओके, दोन संघांमधलं वाद मिटवणारा, योग्य निर्णय देणारा, आणि त्याचा निर्णय दोघं संघांना मान्य असतो. ओके, हां, त्याला म्हणायचं लवाद. ठीक आहे, तर त्या लवादासमोरील कामकाजात हा जो अधिनियम आहे हा लागू होत नाही. त्यानंतर लष्करी कायद्यान्वये भरवलेली जी न्यायालये आहेत, मी आत्ताच सांगितलं, लष्करी न्यायालयांच्या अंतर्गत म्हणजे भारतीय नौसेना, भूसेना, वायुसेना यांच्या अंतर्गत जे कोणतेही लष्करी न्यायालय भरले जातात त्या लष्करी न्यायालयांना हा कायदा लागू नाही. बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की कोणत्या गोष्टींना लागू आहे, कोणत्या गोष्टींना लागू नाही. जर तुम्ही या 3 गोष्टी पाठ केल्यात, तुम्ही जर ह्या 3 गोष्टी पाठ करून ठेवल्यात तर बाकी इतर सर्व गोष्टींना हा कायदा लागू आहे असा त्याचा अर्थ होतो. लागू कोणाला नाही? फर्स्ट, प्रतिज्ञापत्र. सेकंड, लवादासमोरील कामकाज. थर्ड, लष्करी कायद्यान्वये भरवलेले न्यायालय. लष्करी कायदा ते बघा आपण कोर्ट मार्शल वगैरे करतात असं ऐकलेलं आहे ना. हां, तो आपण थोडक्यात कसं लक्षात ठेवणार सोपं करून की नौसेना, भूसेना, वायुसेना यांच्या अंतर्गत किंवा लष्करी कायद्यानुसार भरवलेले. फक्त असं विचारलं की लष्करी न्यायालयाला लागू आहे का, तर लागू आहे. लष्करी कायद्यानुसार भरलेलं जे कोर्ट आहे त्याला लागू आहे का, त्याला लागू नाही. ओके, असं सिंपल करून लक्षात ठेवायचं, सिंपल करून. ओके, हां. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अंमलबजावणीची तारीख 1 सप्टेंबर 1872. 1 सप्टेंबर 1872. ओके, 1 सप्टेंबर 1872 रोजी हा कायदा लागू झालेला आहे. 1 सप्टेंबर 1872 या कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेवर जनरल PSIला देखील प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्या डिपार्टमेंटल PSIला देखील 2 प्रश्न विचारलेले आहेत. ओके, हां, ही तारीख विशेष करून लक्षात ठेवायची. येतंय लक्षात? ही तारीख आवर्जून लक्षात ठेवायची. बरं, आपण या कायद्याचं कलम 1 बघितलं. कायदा लागू म्हणजे कायद्याचा विस्तार कुठं आहे? संपूर्ण भारतभर. कुणाला लागू होतो, कुणाला लागू होत नाही. ओके, तुम्ही मोबाईल झूम इन करा. सुनील महाले, तुम्ही मोबाईल झूम इन करा. हा कायदा कोणाला लागू होतो, कोणाला लागू होत नाही. ओके, हां. आणि कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख, या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या. ठीक आहे. बरं, याच्याबद्दल कोणाला काही शंका आहे का? आत्तापर्यंत जो टॉपिक आपण बघितला त्याच्याबद्दल कोणाला काही शंका असेल तर मला पटकन मेन्शन करा बरं एका मिनिटात. अजूनही काही गोष्ट समजल्या नसतील तर मला पटकन मेन्शन करा. या प्रत्येक भागावर प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला आपल्या 3 जुलैला होणाऱ्या परीक्षेत देखील या भागावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. ओके, हां. या सगळ्या गोष्टी बिलकुल तंतोतंत पाठ करायच्या. विस्तार कुठपर्यंत, लागू कुठं, कुठं नाही, आणि अंमलबजावणीची तारीख. ओके, हां, ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता आपण काय बघणार या कायद्याचं कलम 3. आपण सर्वसाधारण पद्धतीने कुठलंही जेव्हा एखादा अधिनियम किंवा एखादा कायदा शिकतो तेव्हा आपण बघितलेलं असेल की त्या कायद्याच्या कलम 2 मध्ये व्याख्या असतात. ओके, परंतु अधिनियमितीचे निरसन नावाचं एक कलम होतं, ते रद्द केलं आहे 2 नंबरचं कलम. ओके, आपल्याला कलम 1 ते 4 अभ्यासायला आहेत डिपार्टमेंटल PSIला. त्याच्यापैकी आपण कलम 1 बघितलं. ओके, संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ. 2 नंबरचा जो कलम आहे अधिनियमितीचे निरसन, ते कलम रद्द केलं आहे आपल्या कायद्यातून. आता 3 नंबरचा जे कलम आहे निर्वाचन खंड. याच्यात एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, मी बोलतानाच बोललो की आपण आत्तापर्यंत सर्वसाधारण पद्धतीने जे कोणतेही कायदे शिकलो आहेत त्या प्रत्येक कायद्याच्या जवळजवळ 99% कायद्यांच्या कलम 2 मध्येच व्याख्या बघितलेल्या आहेत आपण. याच्या कलम 3 मध्ये व्याख्या आहेत. निर्वाचन खंड म्हणजे व्याख्या. ओके, आणि ह्या ज्या व्याख्या आहेत ओके, हां, या व्याख्या ज्या आहेत या व्याख्या आपल्याला समजूनच घ्याव्या लागतील. सोप्या व्याख्या आहेत, फक्त त्याची भाषा थोडीशी कठीण वापरल्यामुळे आपल्याला त्या व्याख्या खूप जड जात असतील. आत्तापर्यंत आपल्याला त्या व्याख्या लक्षात येत नसतील. पुढच्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला म्हणजे जे लोक हे लेक्चर बघतात, जे लोक हे लेक्चर नंतर बघणार, त्यांच्या आयुष्यात त्यांना भारतीय पुरावा कायद्याच्या व्याख्या कधीच कठीण वाटणार नाही. इतक्या सोप्या पद्धतीने आपण करून त्यांना शिकून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. बघा, पहिली व्याख्या आहे कोर्ट. आता हा जो प्रकार आहे का ए, याला मी माझ्या पद्धतीने ए म्हटलंय,
तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने 3-1, 3-2, 3-3 असं देखील म्हणू शकतात, त्याच्यात काही कंपल्शन नाही आहे. ठीक आहे. आपण नोट्स देताना मी सुप्रीम कोर्टाचा जो बेर ॲक्ट आहे का, त्या बेर ॲक्टमध्ये जी काही क्रमावली असेल, जी काही नंबरिंग असेल तीच नंबरिंग देणार. ओके. मी तो बेर ॲक्ट मला काल भेटलेला नाही आहे, आज मला भेटेल. मी तो बेर ॲक्टमध्ये जी नंबरिंग असेल का ती नंबरिंग वापरून देईल मी. ओके. आय थिंक त्याच्यातच बघून घेतो. बरं, नंबरिंगच वापरली नाही त्याला. ठीक आहे. पण याच्यावरनं इश्यू नाही करायचा काही की सर मग ए म्हणायचं की 1 म्हणायचं. तुम्हाला विचारताना जर विचारलं तर असंच विचारतील. ठीक आहे. हां, नंबरिंग वगैरे मॅटर नाही करत. सुनील महाले, तुम्ही लॉग आउट करा, परत लॉग इन करा. ओके. बरं, आता पहिली व्याख्या आहे न्यायालय. काय आहे? न्यायालय, कोर्ट ज्याला म्हणायचं. ही व्याख्या आपल्याला ह्या ज्या व्याख्या आहे या व्याख्येवर प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. ओके. आणि जनरल PSIला तर 100% विचारलेले प्रश्न याच्यावर. ठीक आहे. हां, हे बघा, न्यायालय किंवा कोर्ट म्हणजे काय याची व्याख्या सर्वसाधारण पद्धतीने कशी बघणार. यामध्ये सर्व न्यायाधीश व दंडाधिकारी, जजेस अँड मॅजिस्ट्रेट्स यांचा आणि लवाद सोडून पुरावा घेण्यास कायद्याने प्राधिकृत असलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश होतो. अत्यंत महत्त्वाची व्याख्या, अत्यंत महत्त्वाची व्याख्या. माझ्या माहितीनुसार ही एकमेव व्याख्या आहे व्याख्या कलमांपैकी ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे. ओके, लक्षात घ्या. बाकी त्या व्याख्यांचा उपयोग आपल्याला पुढच्या कलमांमध्ये कसा झाला याच्याबद्दल प्रश्न विचारलेत, परंतु व्याख्या कलमांपैकी आपल्याला फक्त ही एकच व्याख्या अशी याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. बाकीच्या व्याख्यांवर आपल्याला प्रश्न विचारलेले नाही आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार. कदाचित माझ्या माहितीमध्ये कुठंतरी काकू असू शकते, परंतु मी जे सांगतोय श्युअरिटी त्याच्यात 99% श्युअरिटी असते की शक्यतो फक्त आपल्याला न्यायालय या व्याख्येवरच प्रश्न विचारलेला आहे. ओके. हां, लक्षात कसं ठेवणार. मग प्रश्न कसा विचारला जातो की न्यायालय या व्याख्येत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो, कोणाचा होत नाही. सर्व न्यायाधीश, ऑल जजेस समावेश होतो. सर्व दंडाधिकारी, ऑल मॅजिस्ट्रेट्स समावेश होतो. आणि इतर सर्व व्यक्तींचा समावेश होतो ज्यांना कायद्याने ज्यांना पुरावा घेण्यासाठी कायद्याने काय दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे, प्राधिकृत केला आहे त्यांना पुरावा घेण्यासाठी. अशा सर्व व्यक्तींचा समावेश होईल. फक्त लवाद ही जी व्यक्ती असेल, आर्बिट्रेटर, मेडिएटर, मध्यस्थी, या व्यक्तीचा समावेश न्यायालय या व्याख्येत होत नाही. लवाद ही व्यक्ती न्यायालयाचा भाग नाही, नसते आणि नसणार. ओके. हां, शॉर्टकट लक्षात ठेवायचं. न्यायालय आपल्याला कळतं, ते न्यायालय असतं, एक बिल्डिंग असते, त्याच्यामध्ये ते काळे कोट घालून वकील फिरतात, त्याच्यामध्ये काळे कोट घालून आपले जजेस बसतात. त्या सगळ्या न्यायाधीशांचा समावेश होईल. दंडाधिकाऱ्यांचा समावेश होईल. दंडाधिकारी हा शब्द एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटसाठी वापरलेला आहे, त्यांचा देखील समावेश न्यायालय या व्याख्यात होतोच. ओके. हां, आणि त्याच्यात काय म्हटलेलं आहे, लवाद सोडून. ओके. हां, त्या सर्वांचा समावेश कशामध्ये होईल, न्यायालय या व्याख्येत होईल. थोडक्यात आपण आपल्या प्रत्येक कलमात हा भाग घ्यायचा प्रयत्न करतो, तुम्हाला शॉर्टकट लक्षात यावा म्हणून. यात सर्व न्यायाधीश व दंडाधिकारी, पुरावा घेण्यास प्राधिकृत व्यक्ती यांचा समावेश होतो, फक्त लवाद याचा समावेश होणार नाही. ओके. न्यायालय या व्याख्येला तुम्ही IMP करून ठेवा. ओके. न्यायालय या व्याख्येला आपण कृपया IMP करून ठेवा, अत्यंत महत्त्वाची व्याख्या आहे. नेक्स्ट, गोष्ट किंवा तथ्य किंवा फॅक्ट. आपण सर्वांना माझ्या वतीने एक विनंती अशी असेल की जर आपल्याला भारतीय साक्षी पुरावा अधिनियम जो आहे, ओके, हो, दंडाधिकारी म्हणजे मग तो मॅजिस्ट्रेट किंवा दंडाधिकारी हा शब्द कार्यकारी दंडाधिकारीसाठीच वापरलेला आहे. लवाद सोडून सर्व व्यक्ती, कार्यकारी दंडाधिकारी लोकांचे पुरावे घेतात. ओके, त्यांचा देखील समावेश न्यायालय या व्याख्येत होतोच. क्लिअर. हां, बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सूचित करतो की ज्या व्यक्तींना भारतीय साक्षी पुरावा कायदा जो असेल त्याच्या व्याख्या समजायला अडचण येत असेल, त्यांनी त्या व्याख्यांचं एकदा इंग्रजी जे काही रूपांतर असेल का ते एकदा बघाच, तुम्हाला लवकर लक्षात येईल. ओके. किमान त्याचे जे वर्ड्स आहेत त्यांना काय म्हणतात. जसं तुम्हाला म्हटलं की एखादी तथ्य, तुम्ही म्हणणार तथ्य काय भानगडे. तथ्य म्हणजे फॅक्ट. फॅक्ट हा शब्द आपण सहजासहजी, ज्याला इंग्रजीचा गंध देखील नाही तो देखील वापरतो, गावाकडचा सर्वसाधारण व्यक्ती पण म्हणून देतो. नाही, ती रिअल फॅक्ट आहे. रिअल फॅक्ट म्हणजे काय, रिअल फॅक्ट म्हणजे तथ्य किंवा गोष्ट.
आपण एखाद्याला सांगतो तुला एक गोष्ट सांगू का, गोष्ट म्हणजे काय, आपण मग एक राजा होता आणि मग तिला एक राणी होती अशी गोष्ट नाही सांगत त्याला. आपण त्याला एखाद्या बाबतीत एखादं जे काही कथन करतो का ते कथन म्हणजे तथ्य. येतं आहे लक्षात? हां, आपण म्हणतो तुला एक गोष्ट सांगू का, गोष्ट म्हणजे मग लगे आपण त्याला स्टोरी नाही सांगत, आपण त्याला घडलेलं एखादं कथन सांगतो. ते कथन म्हणजे तथ्य असतं, त्याला गोष्ट म्हणावं, त्याला म्हणावं फॅक्ट. मग आता या जगात सगळ्यात गोष्टी फॅक्ट आहेत, फॅक्ट आहेत. तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहेत, आपला क्लास चालू आहे, ही एक फॅक्ट आहे. ओके, हां, मी तुमचा सर आहे, मी तुम्हाला शिकवत आहे, फॅक्ट आहे. ठीक आहे, सिम्पल आहे, अत्यंत सिम्पल. तथ्य हा शब्द ऐकल्या बिलकुल असं काही जास्ती लोड घ्यायचं काम नाही, साधं सिम्पल आहे ते. काय म्हटलंय बघा. हां, आता याची जर व्याख्या आपण बघितली तर व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला थोडासा अंगाला काटा येतो. काय म्हटलेलं आहे, ज्याचे ज्ञान 5 इंद्रियांनी म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि स्पर्शेंद्रिय यांना होण्यासारखे आहे अशी कोणतीही वस्तू किंवा वस्तूची स्थिती अगर वस्तूचा संबंध होय. आता अशी व्याख्या दिली पुस्तकात. ओके, हां, ओके, हां, तथ्य किंवा गोष्ट त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणायचं फॅक्ट. ओके, फॅक्ट. कोणतेही एखादे कथन जे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगतो, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल समजू शकतो, एक व्यक्ती दुसऱ्या वस्तूबद्दल समजू शकतो, एक व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी तसं मानून चालू शकतो, त्याला म्हणायचं तथ्य. त्याची जर आपण पुस्तकी व्याख्या बघितली, ज्याचे ज्ञान 5 इंद्रियाने म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि स्पर्शेंद्रिय यांना होण्यासारखे आहे अशी कोणतीही वस्तू किंवा वस्तूची स्थिती, अशी कोणतीही वस्तू किंवा वस्तूची स्थिती. ओके, अगर वस्तूचा संबंध म्हणजे काय, फॅक्ट होय, ज्याचे ज्ञान 5 इंद्रियांना होत असते. ओके, याला असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. हां, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही व्याख्या आहे, व्याख्या पाठ करायची गरज नाही आहे, तुम्ही 1-2-3दा वाचली की तुमच्या लक्षात येतं. फॅक्ट म्हणजे काय तुम्हाला हे लक्षात येऊन जातं. जर याच्यावर कदाचित प्रश्न पडला तर ही व्याख्या शासनाला म्हणजे आयोगाला ॲज इट इज विचारावं लागेल तुम्हाला. याच्यावर प्रश्न विचारण्यासारखं काहीच नाही, प्रश्न विचारण्यासारखा भागच नाही हा. फक्त तुमच्या लक्षात यायला हवं की व्हॉट इज द फॅक्ट, व्हॉट इज द इश्यूज, व्हॉट इज द रिलिव्हन्स फॅक्ट. या सगळ्या गोष्टी आपल्याला का दिल्या डेफिनेशन या सेक्शनमध्ये, की त्यांचा उपयोग भारतीय साक्षी पुरावा कायद्यात पुढे प्रत्येक ठिकाणी केला गेलेला आहे. ओके, हां, म्हणून या व्याख्या आहेत. मी आपल्याला कोणताही कायदा शिकवताना आवर्जून सांगत असतो की ज्या व्याख्या दिल्या आहेत त्या व्याख्यांचा संपूर्ण अर्थ समजून घ्या. त्या व्याख्यांचा संपूर्ण अर्थ समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे कलमात काय चाललं आहे हे कळणारच नाही. ओके, हां, फॅक्ट बघतोय आपण. देन सेकंड, ज्या स्थितीबद्दल कोणाही व्यक्तीस ज्ञान आहे अशी मनाची कोणती स्थिती. हे तुम्ही 1-2दा वाचून टाका, तुमच्या लक्षात राहून जाईल. फक्त फॅक्ट म्हणजे काय, तथ्य किंवा गोष्ट म्हणजे काय, की ज्या कुठल्याही वस्तूचा, व्यक्तीचा किंवा त्या स्थितीचा आपल्याला काय 5 इंद्रियाच्या माध्यमातून बोध होतो, ते सगळ्या गोष्टी फॅक्ट आहेत. ओके, हां, तुम्ही शासकीय कर्मचारी आहात, ही एक फॅक्ट आहे. तुम्ही डिपार्टमेंटल PSIचा स्टडी करतायत, फॅक्ट आहे. तुम्हाला 3 तारखेला पेपर द्यायचा आहे, फॅक्ट आहे. तुम्हाला MPला जायची इच्छा आहे, फॅक्ट आहे. या सगळ्या गोष्टी फॅक्ट आहेत. ओके, ज्याचा आपल्याला बोध होतोय, आपल्याला ज्याचं ज्ञान म्हणजे कळतंय त्याच्याबद्दल, त्याला सगळ्यांना फॅक्ट म्हणायचं. जास्ती सिरियस घ्यायचं काम नाही या व्याख्येला. तुम्ही कायद्याच्या कोणत्याही गोष्टीला जास्ती सिरियस होत गेले की तुम्ही अभ्यासापासून दूर होणार आणि तुम्ही कायदे पंडित व्हायला सुरुवात होणार. ओके, आणि मी आपल्याला नेहमीच सांगतो की आपल्याला कायदे पंडित नाही व्हायचं आहे, आपल्याला फक्त फौजदार व्हायचं आहे 3 तारखेपर्यंत. येतंय लक्षात? हां, वरवर लक्षात ठेवा ही व्याख्या. याच्यावर प्रश्न विचारण्यासारखं काहीच नाही, विचारलं तर ही व्याख्या ॲज इट इज विचारली जाईल. ठीक आहे, बरं, थोडक्यात यात अभिप्रेत किंवा समाविष्ट काय असेल. 1, पंचेंद्रियांनी समजणारी वस्तू, परिस्थिती किंवा वस्तूमधील संबंध, ही फॅक्ट आहे. कोणत्याही व्यक्तीला भान होऊ शकणारी मानसिक अवस्था, फॅक्ट आहे. उदाहरणार्थ, एखादा पदार्थ एखाद्या ठिकाणी आहे, फॅक्ट आहे. काहीतरी ऐकणे, पाहणे, फॅक्ट आहे. शब्द उच्चारणे, फॅक्ट आहे. काहीतरी बोलणे, फॅक्ट आहे. ओके, हां, जी गोष्ट वास्तवमध्ये आहे त्या सगळ्या गोष्टी काय, फॅक्ट आहेत. ज्या गोष्टींचा आपल्या पंचेंद्रियांना भान होतं आहे, भास होतं आहे, त्या सगळ्या गोष्टी काय आहेत, फॅक्ट आहेत. ओके, याच्यामधले आपण काही उदाहरणं पण बघूया. अने बला चाकूने मारले. यात चाकूने मारले ही बाह्य गोष्ट आहे, म्हणून या इंद्रियायोगे होणाऱ्या ज्ञानास शारीरिकदृष्ट्या फिजिकल फॅक्टर्स म्हणतात. फिजिकल फॅक्टर्स काय, चाकू
बाह्य गोष्ट आहे. फक्त लक्षात घ्या, याच्यात जास्ती डीपमध्ये जाऊ नका. त्या फॅक्टचे दोन प्रकार आहेत म्हणून तुम्हाला सांगून देणं गरजेचं समजतो. त्या गोष्टी सांगून देतो मी, ठीक आहे. फिजिकल फॅक्ट्स, जी गोष्ट आपल्याला डोळ्यांनी दिसते, जिला आपण स्पर्श करू शकतो, ते काय? फिजिकल फॅक्टर्स. ओके, त्याला फिजिकल फॅक्ट्स म्हणा. देन सेकंड, अने बला चाकू कोणत्या उद्देशाने मारला, हे अंतरंगाची गोष्ट आहे. उद्देश दिसतोय का डोळ्यांनी? नाही, पण त्याची जी जाणीव आहे ती आपल्या अंतरंगाला होते. म्हणून जो उद्देश ज्ञान, सद्बुद्धी, निर्दयपणा, अविचारी, वैमनस्य वगैरे त्या इसमाच्या कृत्य वर्तनावरून दर्शवितात, त्या गोष्टींना मानसशास्त्रीय गोष्टी म्हणजे सायकोलॉजिकल फॅक्ट्स म्हणतात. ओके, सायकोलॉजिकल फॅक्ट्स हा विषय तुम्हाला MPला गेल्यानंतर बघायला भेटणार. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला परीक्षेत कोणी विचारणार नाही, शुअर 100%. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी का सांगतोय, ती गोष्ट महत्त्वाची. आपल्याला कायदा शिकताना पुढे या सगळ्या गोष्टींचा उपयोग करावा लागणार आहे. ओके, हां, जी गोष्ट डोळ्यांना दिसते, स्पर्श करता येईल, तिला म्हणायचं फिजिकल फॅक्ट्स. ओके, जी गोष्ट आपल्या पंचज्ञानेंद्रियांना कळतंय, तिला म्हणायचं सायकोलॉजिकल फॅक्ट्स. ओके, इतकं लक्षात ठेवायचं, जास्ती डीपमध्ये जाऊ नका. तुम्ही सांगणार तो विषय मी म्हणजे स्किप करून देईल नोट्समधून. त्यानंतर पुढची व्याख्या, लागू गोष्ट किंवा संबंध तथ्य, त्याला म्हणायचं रिलिव्हंट फॅक्ट. ओके, त्याला म्हणायचं रिलिव्हंट फॅक्ट. ओके, फॅक्ट हा जो प्रकार आहे म्हणजे तथ्य किंवा गोष्ट, हा लक्षात आला का आपल्याला? जोपर्यंत आपल्याला मी शिकवलेला भाग लक्षात येत नाही तोपर्यंत पुढे जाऊन शिकवण्यात माझा काही अर्थच नाही आहे. आपण जी फॅक्ट, तथ्य, गोष्ट हा जो प्रकार बघितला तो लक्षात आला का आपल्याला? ओके, हां, ठीक आहे. चलो, आपण पुढची काय व्याख्या बघणार आता? लागू गोष्ट किंवा संबंध तथ्य. ओके, लागू गोष्ट. आणि जर तुम्हाला या शब्दांचा अर्थ समजून घेत असताना खूप काही मानसिक त्रास होत असेल तर सरळ इंग्रजी अर्थ बघायचा, इंग्रजी शब्द बघायचे. आपण 12वी पास आहेत, सगळ्यांना थोडंफार का इंग्रजी कळतं. रिलिव्हंट फॅक्ट, फॅक्ट म्हणजे बघितलं आपण काय, आता रिलिव्हंट. ओके, बघा, ज्या गोष्टीच्या लागूपणाविषयी पुरावा कायद्यात जे शब्द सांगितले आहेत त्यातील कोणत्या प्रकाराने एका गोष्टीचा संबंध दुसऱ्या गोष्टीशी असेल, इथंच विषय समाप्त होतो. ओके, एका गोष्टीचा संबंध दुसऱ्या गोष्टीशी येत असेल तेव्हा ती गोष्ट त्या दुसऱ्या गोष्टीला लागू आहे, संबद्ध आहे असे म्हटले जाते. रिलिव्हंट फॅक्ट, रिलिव्हंट फॅक्ट त्याला म्हणायचं संबंध तथ्य. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी रिलेटेड आहे. ओके, हां, अत्यंत साधं सिंपल पद्धतीने इकडचे तिकडचे उदाहरणं न घेता तुम्ही डिपार्टमेंटल PSIचा स्टडी करतायत, ही एक फॅक्ट आहे, ही एक गोष्ट आहे, ही एक तथ्य आहे. आणि तुमच्याकडे जे काही पुस्तकं आहेत, तुम्ही जो काही क्लास लावला आहे तो क्लास म्हणजे रिलेव्हन्स फॅक्ट आहे. तुमची जी पोस्ट आहे ती पोस्ट निघण्यासाठी तुम्ही अभ्यास करतायत, ही जर एक फॅक्ट आहे, तर तुमचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी तुम्ही माझा क्लास लावला, ही एक रिलेव्हन्स फॅक्ट आहे. ओके, संबंध तथ्य आहे, सुसंगत गोष्ट आहे. याच्यात काही जास्ती विचार करण्यासारखं काम नाही आणि याच्यात न समजण्यासारखं काही नसेल असं माझं मत आहे. एकमेकांवर ज्या गोष्टी अवलंबून आहेत, ज्या दोन गोष्टींचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे, एकमेकांवर डिपेंड आहेत, अवलंबून आहेत, ओके, त्याला म्हणायचं रिलेव्हन्स फॅक्ट. काय म्हणायचं त्याला? रिलेव्हंट फॅक्ट. ओके, हां, अत्यंत साधं सिंपल आणि सोप्या या व्याख्या. फक्त आपल्याला त्या कायद्यातले जे काही मराठी शब्द आहेत ते मराठी शब्द आपल्याला थोडेसे अनभिज्ञ असल्यामुळे ओके, हां, अनभिज्ञ असल्यामुळे आपल्याला त्या शब्दांचा अर्थ लागत नसेल. तुम्ही पुस्तकात याचे काही उदाहरणं बघितले तुम्हाला लगेचच लक्षात येऊन जाईल. ओके, रिलेव्हन्स फॅक्ट. देन मुद्दे गोष्ट किंवा वाद तथ्य किंवा फॅक्ट इन इश्यूज. फॅक्ट इन इश्यूज. बरं, आपल्याला रिलेव्हंट फॅक्ट हा जो प्रकार आहे हा प्रकार समजला का? संबंध तथ्य कशाला म्हणावं? आपण आधी तथ्य बघितलं, तथ्य काय, मग आपण संबंध तथ्य बघितले. बरं, आपल्याला संबंध तथ्य हा जो प्रकार आहे हा खरंच समजला का? आणि कृपया नसेल समजला तर मेन्शन करा, आपण एक सोडून 10 वेळेस तो पुन्हा अभ्यासू. तुम्हाला लक्षात आल्याशिवाय पुढे जाण्यात माझा काही अर्थ नाही, मी आपल्याला पुन्हा सांगतो. ओके, हां,
हां चलो बरं ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट, फॅक्ट इन इश्यूज. आपण बोलता बोलता सहज बोलतो, अरे कुठं आहेस तू, थोडा इश्यू झाला आहे. काय झाला आहे? इश्यू झाला आहे. म्हणजे काय? इश्यू झाला आहे म्हणजे काय? हो, मी आपल्याला सांगतोय की इंग्रजी वर्ड्स जर तुम्ही बघितले तर तुम्हाला त्याचा काही ना काही अर्थ तर लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, काही ना काही अर्थ तर तुम्हाला 100% लक्षात येऊन जाईल. येतं आहे लक्षात? हां. मुद्दे गोष्ट, तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं का रे काय मुद्दे गोष्ट झाली, तुम्ही असं बघणार त्याच्याकडे की आपण कोणत्या प्रांतात आहेत नेमकं, आपण काही पुण्याच्या सदाशिवपेठला येऊन गेलो, मुद्दे गोष्ट. ठीक आहे. हां, पण विचारतो आपण सहज, काही इश्यू आहे का, एनी प्रॉब्लेम, यू हॅव एनी इश्यूज. ओके. हां, इश्यूज म्हणजे काय? वाद तथ्य. असं एखादं तथ्य आहे ज्याच्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. ओके, अशी एखादी गोष्ट आहे जिच्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. असं एखादं तथ्य आहे ज्याच्यामुळे वाद निर्माण झाला आहे. काय म्हटलं त्याला? फॅक्ट इन इश्यूज. मग इश्यूमधले फॅक्ट काय, वाद तथ्य काय, त्याला म्हणायचं हे मुद्दे गोष्ट, वाद तथ्य, फॅक्ट इन इश्यूज. ओके, आपण त्याची व्याख्या बघूया. काय म्हणताय की ज्या कोणत्याही गोष्टीपासून कोर्टापुढे असलेल्या कोणत्याही खटल्यात किंवा दाव्यात पक्षकाराने केलेला हक्क, नाकारलेला हक्क, जबाबदारी किंवा अपात्रता याबाबतचे अस्तित्व किंवा नास्तित्व किंवा स्वरूप तसेच मर्यादा यांचे निश्चित अनुमान निघते, त्याला मुद्दे गोष्ट म्हणावी. आता आपण जर ही व्याख्या वाचली तर आपल्याला अजून पण समजणार नाही की नेमकं काय भानगड आहे. असं कोणतेही तथ्य ज्याच्या असण्यावरनं किंवा नसण्यावरनं हे आहे की नाही, हे सत्य आहे की असत्य आहे, याचा मालकी हक्क कोणाचा, याचा की त्याचा, या सगळ्या गोष्टींवरनं किंवा यासारख्या इतर कोणत्याही गोष्टीवरनं एखाद्या गोष्टीवर जेव्हा वाद निर्माण होतो त्याला म्हणायचं वाद तथ्य. ती जी गोष्ट असेल, ज्या गोष्टीवरनं ते जे तथ्य असेल, ज्या तथ्यावरनं वाद निर्माण झाला आहे त्याला म्हणायचं वाद तथ्य. मग त्याचा न्यायालयात खटला दाखल होईल, मग न्यायालय सगळे पुरावे गोळा करेल, न्यायालय त्याची न्याय चौकशी करणार आणि मग न्यायालय निर्णायक पुरावा देणार की त्याचा हक्क कोणाकडे जाईल. ओके, जोपर्यंत न्यायालयात तो खटला चालू आहे तोपर्यंत तो वाद, ती गोष्ट, ते तथ्य, हे काय असेल? वाद तथ्य असेल. काय असेल? वाद तथ्य. थोडक्यात प्रॉब्लेम, समस्या. व्हेरी गुड. थोडक्यात काय? प्रॉब्लेम, समस्या, त्याला काय म्हणायचं? वाद तथ्य. वाद तथ्य. मग तुम्ही वाद तथ्यामध्ये कुठलाही मॅटर घेऊन घ्या ना, कुठलंही. उदाहरणं घ्यायची गरज नाही आपल्याला, फक्त आपल्याला एवढं लक्षात आलं पाहिजे की फॅक्ट इन इश्यूज म्हणजे काय. फॅक्ट इन इश्यूज, वाद तथ्य म्हणजे काय. ओके. हां, वादाचे कारण त्याला म्हणायचं वाद तथ्य. बरं, ही जी गोष्ट आहे, वाद तथ्य, मुद्दे गोष्ट, काय म्हटलंय त्याला, लक्षात येते का, लक्षात आली का आपल्याला? बरं, पटपट पटपट सांगत चला, आपल्याला पुढे जायचं आहे. आणि नसेल समजलं तर मला सांगा, आपण पुन्हा रिपीट करूया ना. हां, पुस्तकातून या व्याख्या तुम्ही वाचल्या असतील, कदाचित नसतील वाचल्या तर आज हे जे लेक्चर, हे लेक्चर शांतचित्तेने बघा, समजून घ्या आणि मग पुन्हा बघा, आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. हां, नेक्स्ट, दस्तऐवज. या व्याख्येला IMP करा. व्याख्या या प्रकरणात दस्तऐवज या कलमावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ओके. हां, दस्तऐवज या कलमावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, याला IMP करून ठेवा. काहीच हरकत नाही. आपण महाराष्ट्रातल्या, आम्ही अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्रातल्या एका चांगल्या प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन झालेत. आपल्याकडे जे कोणतेही लोक आपल्या क्लासमध्ये विषय शिकवत आहेत अत्यंत प्रामाणिकपणे शिकवायचा प्रयत्न करतात. बाकीच्यांचं मला माहिती आहे, स्वतःचं तर मला माहितीच आहे. प्रत्येकजण अत्यंत प्रामाणिकपणे आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्याला आजपर्यंत लक्षात येत नसतील त्या तुम्ही आज वाचा, आज तुम्हाला लक्षात येतील. काळजी करायचं कारण नाही करायचं. ठीक आहे. हां, ओके. डॉक्युमेंट्स, या व्याख्येला IMP करून घ्यायचं. पुस्तकात जर आपण ही व्याख्या बघितली तर या व्याख्येचे म्हणजे बरेच काहीतरी घटक देऊन टाकले त्या व्याख्येत. मी तुम्हाला एका मिनिटात ही व्याख्या सांगणार, तुम्ही ती व्याख्या एका मिनिटात लक्षात ठेवायची. जगातला कोणत्याही प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट्सवर, तुम्ही चुकणार नाही याची श्युअरिटी. ओके. मी काय म्हणतो ते ऐका. डॉक्युमेंट्स काय?
या शब्दाचा अर्थ कोणत्याही पदार्थावर, मी कोणत्याही या गोष्टीला ब्लॉक करतोय, मी ज्या ठिकाणी ब्लॉक केला समजून घ्यायचं प्रश्न तिथंच आहे. ओके, तिथंच धोका होईल. तर या शब्दाचा अर्थ कोणत्याही पदार्थावर वर्ण, अंक आणि खुणा, यांच्या एकाच्या किंवा अनेकाच्या सहाय्याने काही दर्शवले अगर वर्णिले असतील आणि ज्यांचा पुरावा म्हणून उपयोग करता येईल असा कोणताही लेख म्हणजे दस्तऐवज होय. आपण भारतीय दंड संहितेचं कलम 29 बघितलेलं आहे. ओके, सेम कलम 29 ची व्याख्या. मग विडंबन चित्र, व्यंगचित्र, एखादा लेख, एखादा चेक, काहीच गरज नाही तुम्हाला असं वाचायची, काहीच गरज नाही तुम्हाला कुठले उदाहरणं पाठ करायची, बिलकुल पाठ नाही करायचं. असं लक्षात ठेवायचं की डॉक्युमेंट्स म्हणजे दस्तऐवज या शब्दाचा अर्थ कोणत्याही पदार्थावर वर्ण, अंक किंवा खुणा, पदार्थ कोणताही पदार्थ. ओके, मग सर डॉक्युमेंट्स म्हणजे मग कागदावरच यायला पाहिजे का? असं काहीच नाही आहे. एखाद्या दगडावर एखादा लेख कोरलाय, दस्तऐवज आहे. एखाद्याने एखादं चित्र काढलंय, दस्तऐवज आहे. एखाद्याने एखाद्या झाडावर काही कोरून ठेवलंय, दस्तऐवज आहे. जर त्या गोष्टीचा उपयोग न्यायालयीन कामकाजात पुरावा म्हणून करण्यात येतोय तर त्याला दस्तऐवज म्हणावं. ओके, बिलकुल उदाहरणं पाठ नाही करायची. ते बाकीचे काय करत असतील आपल्याला काही घेणं नाही. माझ्या समोर जे लोक हे लेक्चर ऐकतायत त्यांना माझी स्पष्ट विनंती असेल, आपण बिलकुल त्या पाठांतराच्या भानगडीत नाही पडायचं, उदाहरणं तर द्यायचीच नाही. ओके, असं लक्षात ठेवायचं की या डॉक्युमेंट्स या शब्दाचा अर्थ कोणत्याही पदार्थावर वर्ण, अंक आणि खुणा यांच्या एकाच्या किंवा अनेकाच्या सहाय्याने काही दर्शवले असेल, अगर वर्णिले असेल आणि ज्यांचा पुरावा म्हणून उपयोग करता येईल असा प्रत्येक शब्द, लेख, दस्तऐवज म्हणून उपयोग करण्यात येईल. ओके, हां, बिलकुल पाठ करणार नाही कोणी उदाहरणं, स्पष्ट सांगतो मी. हे लक्षात आलं, विषय समाप्त झाला. मग तुम्हाला दस्तऐवज या कलमावर, आता तुम्ही याच्यानंतर हे लेक्चर झालं की आवर्जून आपला प्रश्नसंच बघा, त्याच्यात मी सॉर्ट आउट केलेत प्रश्न. जनरल PSIचे प्रश्न बघा. तुम्ही फक्त माझी एवढी व्याख्या लक्षात ठेवा, जगातला कोणत्याही व्यक्तीला कसाही प्रश्न करू द्या तुम्ही दस्तऐवजवर, तुम्ही उत्तर क्लिक करणार. जर तुम्ही मी सांगतोय त्याप्रमाणे चालले तर, जर तुम्ही उदाहरणं पाठ केली की मग लेख, चेक, टॅटू, हे ते, मग तुम्ही 100% धंद्याला लागणार. ओके, हां, बिलकुल ही व्याख्या पाठ ठेवायची, उदाहरणं काही येऊ द्या. कोणतीही गोष्ट जिच्यावर काही लिहिलेलं आहे, कशाने पण कुठंही काही कसंही लिहिलेलं आहे, आणि जर त्याचा उपयोग पुराव्यात होतोय तो दस्तऐवज आहे. ओके, क्लिअर? बरं, तरी आपण उदाहरणं दिलीत. कोणताही लेख, ठशांनी छापलेले छायाचित्रण केलेले शब्द, मजकूर, नकाशा, आराखडा, दगडावर किंवा धातूवर कोरलेला. हे उदाहरणं का घेतलेत माहिती आहे का मी? हे उदाहरणं घ्यायचं मागचं कारण असं आहे की हे आयोगाने आत्तापर्यंत डिपार्टमेंटल PSI आणि डायरेक्ट PSIला प्रश्न विचारलेत. मग मला सांगा, ही अशी लिस्ट जर तयार करायला गेलो तर भली मोठी लिस्ट होईल. ती का म्हणून लिस्ट करायची? आपण आत्ताच बघितलं. ओके, आत्ताच बघितलं, कोणत्याही वस्तूने, कोणत्याही पदार्थावर काही अंक, खुणा यांच्या मार्फतीने काहीही लिहिलं तो दस्तऐवज झाला, जर त्याचा उपयोग पुराव्यात होतोय तर. ओके, हां, पुरावा. बरं, दस्तऐवज ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या आपल्याला समजली का? मला आपल्याकडनं आपला प्रतिसाद महत्त्वाचा आहे की आपल्याला कळतंय का काय चाललंय, त्याच्यावरचा प्रश्न चुकता कामा नये. हां, बरं, ओके, आपल्याला समजणं हा एकच भाग महत्त्वाचा आहे. नुसतं मी शिकवतोय, अभ्यासक्रम सगळं येईल. आता अंक बिंक काहीच नाही लक्षात ठेवायचं. काहीही म्हटलंय मी, काहीही म्हटलंय मी, शब्द बघा माझा, काहीही, कशानेही, कशावरही लिहिलंय, कोरलंय, उमटवलंय, गिरवलंय. अहो, आपण बघितलं की तुम्ही हे बघा ना की फुटप्रिंट, ठशांनी छापलेले, छायाचित्रण केलेले शब्द,
सगळंच बिलकुल तुम्ही ना त्याची ना वर्गवारी नका करू. ओके. आता ही जी व्याख्या आहे याला पण IMP करा मित्रांनो, कारण की आपण शिकतोय पुरावा कायदा. ओके, आपण शिकतोय पुरावा कायदा. तर काय आपण ज्या अर्थी पुरावा कायदा शिकतोय तर पुराव्याची व्याख्या आपल्याला विचारणं तर आयोगाचा हक्कच आहे. हां, विचारू शकतं. मग पुरावा हा जर प्रकार बघायला गेलो त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं इव्हिडन्स, आणि इव्हिडन्सचे नेहमी दोनच प्रकार पडतात. ओके, एक तोंडी पुरावा आणि एक लेखी पुरावा. ओके. हां, ज्या अर्थी आपल्याला पुरावा कायद्याचा अभ्यास करायचा आहे आणि आपण जर अभ्यासच पुरावा कायद्याचा करतोय तर आपल्याला पुरावा या शब्दाची व्याख्या विचारलं जाण्याची शक्यता खूप जास्त आहे, म्हणून मी त्याला IMP केलं आहे. ओके. हां, आता आपण बघणार पुरावा म्हणजे काय. पुराव्याचे दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे तोंडी पुरावा. तोंडी पुरावा जेव्हा न्यायालयापुढे काही विचार चाललेला असताना त्याबाबतची ज्या कोणत्याही मनुष्याला माहिती असेल त्या मनुष्याला कोर्टापुढे किंवा न्यायालयापुढे येऊन हकीकत सांगण्याची परवानगी कोर्ट देते व तो मनुष्य जी काही तोंडी हकीकत सांगतो त्याला तोंडी पुरावा म्हणावा. काय म्हणावा त्याला? तोंडी पुरावा. आपण पुस्तकातली व्याख्या जर बघितली, ओके. हां, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, न्यायालयात कोणतीही न्याय चौकशी, खटला, दावा किंवा संपरीक्षा चालू असताना न्यायालय पुरावा कशा पद्धतीने घेतं? शपथेवर घेतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कसं घेतं? शपथेवर घेतं. त्यालाच पुरावा म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? पुरावा म्हणायचं. येतंय लक्षात? शपथेवर. मी PDF देताना तो एक शब्द इन्क्लूड करतो अजून. ठीक आहे. हां, तोंडी पुरावा म्हणजे काय की जेव्हा कोर्टापुढे काही विचार चाललेला असतो, म्हणजे एखादा खटला आहे, संपरीक्षा आहे, एखादा न्यायनिर्णय करण्याची गरज आहे, त्या प्रसंगी त्या खटल्या किंवा दाव्यासंबंधीची माहिती कोणत्याही एखाद्या माणसाला माहिती आहे, मनुष्याला माहिती, त्याला बोलवून त्याला त्याबद्दलची हकीकत सांगण्याची जी कोर्ट संधी देतं आणि तेव्हा तो मनुष्य कोर्टासमोर जे काही कथन करतो, जे काही शब्द, जे काही साक्ष देतो, त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे काय? तोंडी पुरावा. कसं देत असेल? ती हकीकत जर का तो तोंडी हकीकत सांगतो. कशी सांगतो? तोंडी हकीकत. याला काय म्हणायचं? तोंडी पुरावा. याला काय म्हणायचं? ॲफिडेव्हिट म्हणजे तोंडी पुरावा नाही. तुम्ही मनमानी काहीच अर्थ लावू नका. तुम्ही मनमानी अर्थ लावला, तुम्ही 2002% चुकणार. तुम्ही मनमानी काहीच करू नका प्लीज. मी जितकं सांगतोय तितक्यालाच धरून चला. कुठल्याही प्रकारचं ॲडव्हान्स काम नका करू तुम्ही प्लीज. हां, कदाचित तुम्ही सगळेच माझ्यापेक्षा लहान असाल तरी मी तुम्हाला विनंतीच करतोय प्रत्येकदा, जर तुम्हाला खरंच चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घ्यायचा आहे तर ॲडव्हान्स काम नका करू प्लीज. ओके. मी काय सांगितलं? जेव्हा कोर्टापुढे काही विचार चाललेला असताना त्याबाबतची ज्या कोणत्याही मनुष्याला माहिती असेल त्या मनुष्याला कोर्टापुढे येऊन हकीकत सांगण्याची कोर्ट परमिशन देतं आणि तो मनुष्य जी तोंडी हकीकत सांगतो त्याला काय म्हणायचं? तोंडी पुरावा. त्याला म्हणायचं तोंडी पुरावा. तोंडी माहिती दिली, तोंडी पुरावा. लेखी माहिती दिली, लेखी पुरावा. ओके. हां, शपथेवर म्हणजे ती शपथ नाही, शपथ म्हणजे ती शपथ. मैं गीता पर हाथ रख के कसम खाता हूँ कि जो कहूँगा सच के सिवा कुछ नहीं कहूँगा. ती शपथ. ओके. हां हां, तोंडी पुरावा. ओके. 2 लेखी पुरावा. ओके. हां, एखाद्या खटल्यातील किंवा दाव्यातील गोष्टी संबंधाने कोर्टाने पाहावे म्हणून जे लेख किंवा दस्तऐवज कोर्टापुढे सादर केले जातात त्याला लेखी पुरावा असे म्हणावा. अत्यंत साधी सिंपल प्रकारची व्याख्या आहे. अत्यंत साधी सिंपल प्रकारची. परंतु पुरावा कायदा बघतोय, पुरावा कायद्याचा अभ्यास करतोय, आपल्याला आयोग पुराव्या कायद्याची व्याख्या विचारण्याची दाट शक्यता आहे. ओके.
विचारण्याचा हक्क पण याने. कायदाच पुराव्याचा आहे. आपण पुराव्याची व्याख्या बघताना पहिली व्याख्या बघितली तोंडी पुरावा, दुसरी व्याख्या बघतोय लेखी पुरावा. एखाद्या खटल्यातील किंवा दाव्यातील गोष्टी संबंधाने कोर्टाने पाहावे म्हणून जे लेख किंवा दस्तऐवज, मग हे दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले सुद्धा असू शकतात. ओके, हे दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले सुद्धा असू शकतात. लेखी स्वरूपात ज्या गोष्टी मांडल्या, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जे एव्हिडन्स दिले, त्याला म्हणायचं लेखी पुरावा. काय म्हणायचं? लेखी पुरावा. एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने संपरीक्षा चालू असताना, न्याय चौकशी चालू असताना समोर बोलवलं आणि त्या व्यक्तीने ज्या काही गोष्टी तोंडी पद्धतीने न्यायालयाला सांगितल्या, त्याला म्हणावं तोंडी पुरावा. ओके, हां. बरं, ह्या ज्या व्याख्या आहेत पुराव्याच्या दोघं, या व्याख्या आपल्याला स्पष्ट पद्धतीने लक्षात आल्यात का? मला प्लीज मेन्शन करत चला. हां, लेखी पुराव्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सचा देखील 100% समावेश होईल. ओके, हां. म्हणजे पुरावा या व्याख्येत आपल्याला काही शंका नसावी माझ्या माहितीनुसार. ओके, हां. असेल तर मला मेन्शन करा, आपण पुन्हा ती व्याख्या बघूया. ठीक आहे, चलो. ओके, नेक्स्ट शाबित. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की जर आपल्याला या शब्दांचा अर्थ कळत नसेल तर इंग्रजी शब्द बघा. ओके, हां. शाबित त्याला काय म्हणायचं? प्रूव्ड. एखादी गोष्ट प्रूव्ह करणे, सिद्ध करणे, शाबित करणे. ओके, हां, बघू. हो, फोटो हा लेखी पुरावा आहे. ओके, फोटो काही तोंडी पुरावा नाही आहे. त्या फोटोमध्ये काय बघितलं हे जर त्या व्यक्तीने तोंडी कथन केलं तर ते तोंडी पुरावा होईल. ओके, हां हां. ओके, चलो. शाबित म्हणजे प्रूव्ड. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे बघा, कोर्टापुढे चालू असलेल्या कामात विचार केल्यावर काही एक गोष्ट अस्तित्वात आहे असे कोर्टाच्या विचारास येईल किंवा त्या खटल्याचा विचार केल्यावर एखादा समजूतदार मनुष्यसुद्धा ती गोष्ट अस्तित्वात आहे असे समजून चालेल तर ती गोष्ट शाबित आहे असे म्हणावे. ही व्याख्या एकदा वाचून घ्या. ही व्याख्या एकदा वाचून घ्या. ओके, काय म्हटलेलं आहे की कोर्टापुढे चालू असलेल्या कामात विचार केल्यावर काही एक गोष्ट अस्तित्वात आहे असे कोर्टाच्या विचारास येईल किंवा त्या खटल्याचा विचार केल्यावर एखादा समजूतदार मनुष्यसुद्धा ती गोष्ट अस्तित्वात आहे असे समजून चालेल तर ती गोष्ट काय आहे? शाबित आहे. काय आहे? शाबित आहे. न्यायालयात असेल किंवा कोणत्याही ठिकाणी असेल किंवा आपल्या सर्वसाधारण आपला विचार करायचा, जास्ती पुढे जायचं नाही. एखादी गोष्ट सिद्ध आहे, एखाद्या गोष्टीचं अस्तित्व आहे असं सर्वसाधारण पद्धतीने ज्या कोणत्याही व्यक्तीला वाटलं तर ती गोष्ट काय आहे? शाबित आहे असं लक्षात घ्यायचं. ओके, काय आहे? शाबित आहे. इट्स प्रूव्ड. सत्य आहे ती गोष्ट, सिद्ध आहे ती गोष्ट. मी अविनाश चंद्रा आपल्याला कायदा शिकवतो. मी आपला शिक्षक आहे. सत्य गोष्ट आहे ती, प्रूव्ड आहे. काही कन्फ्युजन आहे का नेमकं की मी तुम्हाला अर्थशास्त्र शिकवतो का, भूगोल शिकवतो का, काय शिकवतो? नाही, मी तुम्हाला कायदा शिकवतो. शाबित गोष्ट ही काय गोष्ट आहे? ही शाबित गोष्ट आहे. ओके, आणि जोपर्यंत तुम्ही किंवा माझ्या विरुद्ध कोणतीही व्यक्ती ही गोष्ट सिद्ध करत नाही की चंद्रा सर कायदा शिकवत नाही, चंद्रा सर आम्हाला भूगोल शिकवतात, जोपर्यंत ती संबंधित किंवा विरोध करणारी व्यक्ती ही गोष्ट सिद्ध करून देत नाही तोपर्यंत हीच गोष्ट शाबित राहील, हीच गोष्ट सिद्ध राहील की मी आपल्याला कायदा शिकवतो. ओके, कोणतीही सत्य गोष्ट. व्हेरी गुड. तुम्ही स्वतःच उदाहरणं द्यायला लागलेत म्हणजे तुम्हाला कायदा समजायला लागलाय आता. ओके, हां, कायदा समजणं महत्त्वाचं आहे. शाबित गोष्ट. ओके, प्रूव्ड. एकदम सिंपल एकदम सिंपल आणि साधी व्याख्या आहे ती. ओके, हां. आता याच्यानंतर ज्या दोन गोष्टी त्या आपण बघूया. त्याला म्हणावं गैरशाबित किंवा नाशाबित.
किंवा डिसप्रूव्ड. डिसप्रूव्ड. ओके. बरं, तुम्हाला शाबित ही गोष्ट नक्की समजली का? जर तुम्हाला शाबित म्हणजे प्रूव्ड ही गोष्ट जोपर्यंत समजणार नाही, तुम्हाला पुढच्या दोघं व्याख्या लक्षात येणार नाहीत. तुम्ही मला आवर्जून सांगा, तुम्हाला शाबित ही व्याख्या खरंच समजली का? जर तुम्हाला प्रूव्ड, शाबित ही गोष्ट समजली असेल, ही व्याख्या समजली असेल, तरच तुम्हाला या पुढच्या दोघं व्याख्या समजतील. ओके 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 ओके. बघा, आपण शाबित ही व्याख्या बघतोय. शाबित म्हणजे काय? मी काय बोललो की कोणतीही गोष्ट जिचं अस्तित्व आहे, जी गोष्ट सत्य आहे असं सर्वसाधारण पद्धतीने कोणत्याही व्यक्तीला वाटते, ती गोष्ट काय आहे? शाबित आहे. काय आहे? शाबित आहे. आता समजा हा माझ्या हातात मोबाईल आहे. मोबाईल आहे. हे मोबाईल म्हणजे हे एक सत्य आहे आणि ही एक शाबित गोष्ट आहे. शाबित गोष्ट आहे. तुमच्यापैकी एखादा आला, त्याने सांगितलं की सर हा मोबाईल नाही, हा कॅल्क्युलेटर आहे. हा मोबाईल नाही आहे, हा कॅल्क्युलेटर आहे. तर जोपर्यंत तुम्ही पुरावा देऊन ही गोष्ट सिद्ध करत नाही की हे मोबाईल नाही, हे कॅल्क्युलेटर आहे, तोपर्यंत न्यायालय किंवा कोणतीही व्यक्ती काय सत्य मानून चालेल, काय शाबित करून चालेल की हा मोबाईलच आहे. एखादी गोष्टीचं सत्य वास्तव असणं त्याला शाबित म्हणतात. काय म्हणतात? शाबित. शाबित. ओके. प्रूव्ड, सत्य अस्तित्व आहे, त्याला काय म्हणायचं? शाबित. ओके. हां. आणि समजा तुम्हाला आत्ता देखील ही गोष्ट लक्षात येत नसेल, काही लोक खूप नवीन असतात, त्यांना हे शब्दच खूप नवीन आहेत, त्यातल्या त्यात ही कायद्याची जी भाषा आहे, ह्या भाषेमुळे त्यांना असं वाटत असेल की शिपाईची नोकरी चांगली. ओके. बिलकुल काळजी करायचं नाही. ज्याला ही गोष्ट अजून पण लक्षात येत नसेल, माझा नंबर प्रत्येकाकडे. ओके. मला 100% लेक्चर सुटल्यानंतर 30 मिनटं वेळ द्या, नंतर फोन करा, मी पुन्हा एकदा समजून सांगेल. ओके. हां. आता बघा, नेक्स्ट, नाशाबित किंवा गैरशाबित, त्याला म्हणायचं डिसप्रूव्ड. त्याला काय म्हणायचं? डिसप्रूव्ड. ओके. हां. कोर्टापुढे असलेल्या कामात विचार केल्यानंतर कोर्टाच्या असे लक्षात येईल की काही एक गोष्ट अस्तित्वात नाही किंवा ती गोष्ट अस्तित्वात नाही असे एखाद्या समजूतदार मनुष्य सुद्धा समजून चालेल, तेव्हा ती गोष्ट गैरशाबित किंवा नाशाबित आहे असे म्हणावे. बघा काय म्हटले. असत्य गोष्ट त्याला म्हणावं नाशाबित. नाशाबित म्हणजे काय? की आता आपण काय बघितलं, एखादं असं कुठलंही सत्य कथन, सत्य वस्तू, सत्य गोष्ट जिचं अस्तित्व आहे आणि एखाद्या सर्वसाधारण माणसाला किंवा न्यायालयाला त्याच्याबद्दल शाश्वती आहे की ती गोष्ट आहे. ओके. बरं, तिला काय म्हणावं? तिला म्हणावं शाबित. मी तुम्हाला माझ्या मोबाईलचं उदाहरण दिलं होतं. आता काय झालं, मी सांगितलं की हा मोबाईल आहे, शाबित गोष्ट आहे. तुमच्यापैकी एक जण उठला, त्याने सांगितलं की सर हा मोबाईल नाही, हा कॅल्क्युलेटर आहे, आणि त्या व्यक्तीने असे काही पुरावे देऊन दिले की त्याच्यामुळे सिद्ध झालं की हा मोबाईल नाही, हे कॅल्क्युलेटर आहे. तर हे काय झालं? नाशाबित झालं. काय झालं? नाशाबित झालं. जी गोष्ट अस्तित्वात नाही, ज्या गोष्टीचं अस्तित्व नाहीच, असं जेव्हा न्यायालयाला किंवा एखाद्या व्यक्तीला पटतं, एखाद्या समजूतदार माणसाला कळतं की अरे नाही, ते तसं नाही आहे, ती गोष्ट मोबाईल नाही आहे, ते कॅल्क्युलेटर आहे, नाशाबित. येतंय लक्षात? खूप काही जास्त डीप विचार करू नका. तुम्ही जितकं जास्त खोलवर विचार करणार, तितके तुम्हाला अनेक अर्थ निघतील. कायद्याचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपण एखाद्या पदासाठी अभ्यास करतोय तर पदाच्याच मर्यादेने अभ्यास करायचा. मी प्रत्येक मला फॉलो करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगतो की कृपया जास्त डीपमध्ये जाऊन कायद्याचा अभ्यास करू नका. जी व्यक्ती जास्ती डीपमध्ये जाऊन अभ्यास करणार, तिला आयोगाचे 4ही पर्याय बरोबर वाटायला लागतात. ओके. कधी कधी 4 पर्याय सोडून त्याला स्वतःच 5वं पर्याय बरोबर वाटायला लागतं. ठीक आहे. असं करू नका.
नाशाबित म्हणजे काय? काही एक गोष्ट अस्तित्वात नाही, एका गोष्टीचं अस्तित्व नाहीच आहे, किंवा ती गोष्ट अस्तित्वात नाही, एखादा समजूतदार माणूस सुद्धा समजून चालेल की अरे नाही ते तसं नाही आहे, त्याला काय म्हणायचं? नाशाबित म्हणायचं. काय म्हणायचं? नाशाबित. बरं, नाशाबित हा जो प्रकार आहे, हा प्रकार कळतोय का? लक्षात येतोय का? नाशाबित हा जो प्रकार आहे, हा प्रकार आपल्याला कळतोय का, की डोक्यावरनं चाललंय? हो, ओके, क्लिअर. हां, ठीक आहे. एखादी गोष्ट आहे, कोर्टाला मान्य आहे, कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीला मान्य आहे, त्याला म्हणायचं शाबित. एखादी गोष्ट नाही आहे, कोर्टालाही मान्य नाही, आणि जो कोणताही सर्वसाधारण मनुष्य असेल, कॉमन मॅन, त्या कॉमन मॅनच्या बुद्धीलाही पटत नाही की ही गोष्ट आहे. ओके. हां, यांच्यावर प्रश्न विचारला जात नाही, सगळ्यात आनंदाची गोष्ट. तुम्हाला हे फक्त एकदा लेक्चरमध्ये ऐकून घ्यायचं आहे, पुस्तकातून 2दा वाचून घ्यायचं आहे. हे तुम्हाला पाठ करायचं नाही आणि याच्यावर तुम्हाला जास्त विचार करायचा नाही. याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही, विचारलेला नाही. याच्याशी अनुषंगिक जे काही कलम आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. याच्यावर प्रश्न विचारलेला नाही. आणि तुम्ही स्वतः विचार करा की याच्यावर प्रश्न विचारल्याचं म्हटलं तर काय विचारणार? तुमच्यापैकी जर कोणी असा विचार करत असेल की याच्यावर 4 बीट 2 बीट 3 बीट विचारतील तर तुमचा गैरसमज येतो. ओके, टेन्शन नाही घ्यायचं, याच्यावर प्रश्न नाही विचारणार तुम्हाला. आणि याच्यातली एक महत्त्वाची व्याख्या आता घ्या, बिनशाबित, नॉट प्रूव्ड. शाबित, नाशाबित आणि बिनशाबित. प्रूव्ड, डिस्प्रूव्ड आणि नॉट प्रूव्ड. ओके, लक्षात घ्या. आता ही काय? बिनशाबित. नाशाबित हा प्रकार वेगळा आहे. एखादी गोष्ट सिद्ध झाली की ती ते नाही आहे, तसं नाही आहे, ते नाशाबित. तसं आहे शाबित. चंद्रा सर कायदा शिकवतात, शाबित आहे. चंद्रा सर कायदा नाही शिकवत, भूगोल शिकवतात, नाशाबित आहे. ओके. आता बिनशाबित म्हणजे काय? कोर्टापुढे चालू असलेल्या विषयात एखादी गोष्ट शाबित झाली नसेल किंवा गैरशाबित ही झाली नसेल तेव्हा ती गोष्ट बिनशाबित आहे. शाबित झाली नसेल, गैरशाबित ही झाली नसेल. चंद्रा सर लॉ शिकवतात की भूगोल शिकवतात, ही गोष्ट आत्तापर्यंत प्रूव्ह नाही झाली, आत्तापर्यंत प्रूव्ह झालेली नाही. मग ही जी कंडिशन आहे, या कंडिशनला काय म्हणायचं? याला म्हणायचं नॉट प्रूव्ड, बिनशाबित. काय म्हणायचं? बिनशाबित. येतंय लक्षात? कोर्टापुढे चालू असलेल्या विषयात एखादी गोष्ट शाबित झालेली नाही, हे सिद्ध झालं नाही की खून त्यानेच केलाय, आणि हे पण सिद्ध झालं नाही की खून त्याने केलाच नाहीये. न्यूट्रल कंडिशनला न्यूट्रल कंडिशन आहे, न्यूट्रल कंडिशन, त्याला काय म्हणायचं? बिनशाबित. त्याला काय म्हणायचं? बिनशाबित. कालांतराने बिनशाबित हा जो विषय आहे का, हा शाबित पण होऊ शकतो, नाशाबित पण होऊ शकतो. आज जी कंडिशन आहे का त्याला म्हणायचं बिनशाबित. येतंय लक्षात? एखाद्या व्यक्तीने खून केल्याचा खटला त्याच्यावर आहे, अद्याप पावेतो हे शाबित झालं नाही की त्याने खून केलाय, अद्याप पावेतो नाशाबित पण झालं नाही की त्याने खून नाही केलाय, मध्यस्थ कंडिशनला आहे, न्यूट्रल कंडिशनला आहे, खटला चालू आहे. ही जी कंडिशन आहे याला म्हणायचं बिनशाबित, याला म्हणायचं बिनशाबित. ओके. हां, स्थिर आहे, न्यूट्रल आहे, मध्यस्थ आहे. बिनशाबित ही कंडिशन कालांतराने शाबित पण होऊ शकते किंवा नाशाबित पण होऊ शकते. येतंय लक्षात? हां, जी गोष्ट खरी पण नाही आणि खोटी पण नाही, मध्ये अडकून पडली, तिला म्हणायचं बिनशाबित. नॉट प्रूव्ड, नॉट प्रूव्ड टिल नाव. आत्तापर्यंत बिनशाबित आहे, पुढे सांगता येत नाही. हो हो, व्हेरी गुड. बरं, मला सांगा, ह्या ज्या 3 व्याख्या बघितल्या आपण, शाबित, नाशाबित आणि बिनशाबित, प्रूव्ड, डिस्प्रूव्ड अँड नॉट प्रूव्ड, या 3 व्याख्या एकमेकांवर अवलंबून आहेत. खरंच सांगा, या 3 व्याख्यांचा जो संदर्भ आहे, जो अर्थ आहे,
जो भाग मला तुम्हाला सांगायचा होता आपल्याला खरंच समजला का? जर आपल्याला समजत असेल तरच पुढे जाऊन अर्थ आहे. नक्की क्लिअर झाला आपल्या सगळ्यांच्या मनातून या संकल्पना क्लिअर झाल्या का? मला बरेच लोकांचे फोन होते, याच्यापैकी जे तुम्ही कमेंट्स करतायत का यांच्यापैकी सगळ्या म्हणजे बऱ्याच लोकांचे मला फोन होते की सर याच्यात काही गोष्टी नाही कळत. तर माझं आवर्जून आपल्याला सांगणं असेल की हे लेक्चर आपण रिपीट बघा. आपण सर्वसाधारण पद्धतीने 12वी पास माणसं आहोत, खूप असेल तर ग्रॅज्युएट माणसं आहोत. आपण नोकरी करतो, प्रपंच करतो, सगळ्या गोष्टी सांभाळतो आणि त्याच्यात वेळ काढून आपण अभ्यास करतो. आपण प्रत्येकाची नोकरी किमान 4-5 वर्ष झालेली आहे. म्हणजे 4-5 वर्षापासून आपण अभ्यास पाणी सोडून दिला आहे. पुस्तकांचा गंध नाही आहे आपल्याला, आपल्या वेगळ्याच गोष्टींचा गंध आहे, नोकरी पाणी प्रपंचाचा. तर त्या सगळ्या गोष्टींमधून प्रपंच नोकरीमधून निघून परत अभ्यासामध्ये जाणं, मानसिकता थोडीशी, सांगायचं तात्पर्य काय, एकदा ऐकल्यावर 100% लक्षात येईल असं गरजेचं नाही. लेक्चर पुन्हा बघा, पुन्हा वाचा. नसेल समजत मी आहे. व्याख्या आकड्यानुसार विचारणार नाही, कारण की बेरॅटमध्ये याला आकडेच नाही आहेत. आकड्यांचा प्रश्न मी तुम्हाला पहिल्याच मिनिटाला क्लिअर करून दिला आहे. ओके, त्याच्यातल्या त्याच्यात आपण ज्या व्याख्या बघितल्या. ओके, बरं आपण काय करू, ही एक व्याख्या ही एक बघून घेऊ. अजून काही आहे का? नाही. आपण ही एक व्याख्या बघून घेऊ. भारत म्हणजे काय? भारत म्हणजे भारताचे संपूर्ण राज्यक्षेत्र होय. ओके, पहिले भारताची व्याख्या जी होती, भारताची व्याख्या जम्मू काश्मीर सोडून सर्व राज्यक्षेत्र असं होती. ओके, आता काय, संपूर्ण भारत म्हणजे भारत देश होय. ओके, अशी ही व्याख्या आहे. आणि आपण जवळजवळ या कायद्याचं कलम 1 आणि 3 हे जे दोघं कलम आहेत, 2 आपल्याला बाद केलं आहे, अभ्यासक्रमात आहे पण बाद केलं आहे. आपल्याला पहिल्या प्रकरणातली 4 म्हणजे पहिल्या भागात आपल्याला 4 कलम आहेत. ओके, 4 कलम आहेत. तर आपण व्याख्या हे जे प्रकार आहेत हे सगळे व्याख्या आपण बघितलेले आहेत. ओके, सगळ्या व्याख्या आपल्याला समजल्या का? कृपया मला एकदा मेन्शन करा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे, सगळ्या व्याख्या आपल्याला स्पष्टपणे लक्षात आल्यात का? एखादी व्याख्या असेल जी लक्षात आली नसेल तर मेन्शन करा, आपण तिच्यावर पुन्हा चर्चा करू. ओके, चलो क्लिअर आहे सब? त्याच्यापैकी आपण बघितलं की आपल्याला कायद्याची लागू तारीख विचारण्याची शक्यता आहे, विस्तार विचारण्याची शक्यता आहे, कुठं लागू आहे कुठं लागू नाही आहे ती गोष्ट विचारण्याची शक्यता आहे, पुराव्याची व्याख्या विचारतील, दस्तऐवजाची व्याख्या विचारतील. त्यातल्या त्यात तुम्हाला पुरावा झाला, दस्तऐवज झालं, अजून एक व्याख्या आपण बघितली महत्त्वाची. कुठली व्याख्या बघितली आपण? ती एक IMP. 3 व्याख्या माझ्या माहितीनुसार आपण बघितल्या. ओके, न्यायालयाची व्याख्या कोर्ट. कोर्ट याची जी व्याख्या, ही व्याख्या तुम्हाला, हे जे 2-3 व्याख्या आहेत ना, या व्याख्या आपण 100% पाठ करून ठेवायच्या. 3 व्याख्या, कोर्ट म्हणजे न्यायालय, दस्तऐवज आणि पुरावा. ठीक आहे, ठीक आहे. चलो आपण आता 1 मिनटं थोडं पाणी घेतो, आपण कंटिन्यू करूया. बरं, या कायद्याचं आपल्याला कलम 4 आहे. ओके, या कायद्याचं आपल्याला कलम 4 आहे. ठीक आहे, कलम 4 आपण अभ्यासू आणि आजचं लेक्चर आपण थांबवून घेऊ. ठीक आहे, पुढचं जे काही आपलं लेक्चर असेल त्यावेळेस आपण कंटिन्यू पुढची कलम अभ्यासूया. ठीक आहे, कलम 4 आहे, गृहीत धरता येईल, गृहीत धरेल किंवा निर्णायक पुरावा. हे जे कलम आहे याच्या टायटलवर प्रश्न विचारलेले आहेत, याच्या आतमध्ये प्रश्न विचारलेला नाही आहे आत्तापर्यंत, याच्या टायटलवर प्रश्न विचारला गेला आहे, लक्षात घ्या. त्या दृष्टिकोनातून थोडंसं महत्त्वाचं कलम, थोडंसं म्हणतो मी. हे कलम अत्यंत साधं सिंपल आहे, आपल्याला लगेच कळतं आहे. आपण IPCचं एक कलम बघितलं आहे,
कलम 26 मानण्यास कारण त्या धर्तीवर आधारित थोडंसं हे कलम आहे. ओके. हां, हे बघा कलम 4 बघतो आपण भारतीय पुरावा कायद्याचं. कलमाचं टायटल जर बघितलं आपण, टायटल आहे गृहीत धरता येईल, गृहीत धरेल किंवा निर्णायक पुरावा. ठीक आहे. त्याच्यातला आपण पहिला भाग बघूया. गृहीत धरता येईल, त्याला म्हणायचं मे प्रिझ्यूम. मे प्रिझ्यूम. मी असं समजून चालतो की कोर्ट काही एक गोष्ट ग्रहण करू शकेल असे पुरावा कायद्यात ज्या ज्या प्रसंगी ठरवले असेल. कोर्ट काही एक गोष्ट ग्रहण करू शकेल असे पुरावा कायद्यात ज्या ज्या प्रसंगी ठरवले असेल त्या त्या प्रसंगी ती गोष्ट गैरसाबित झाली नसेल व ती गैरसाबित होईपर्यंत ती गोष्ट साबित आहे असे कोर्ट मानू शकेल आणि तिच्या साबितीविषयी पुरावा घेऊ शकेल. काय बघतोय आपण, लक्षात घ्या. आपण बघतोय की गृहीत धरता येईल. एखाद्या व्यक्तीला कोणतंही कामकाज करताना, आपण न्यायालयाचं उदाहरण घेऊया की न्यायालयाला कोणत्याही गोष्टीबद्दल, कोणत्याही खटल्याबद्दल, दाव्याबद्दल, संपरीक्षेबद्दल कामकाज चालवताना जोपर्यंत एखादी गोष्ट गैरसाबित झालेली नाही, की खून त्या व्यक्तीने केलेला नाही, हे जोपर्यंत गैरसाबित होत नाही किंवा ती गोष्ट जोपर्यंत गैरसाबित होत नाही तोपर्यंत खून त्यानेच केलाय असं न्यायालय धरून चालतं. आपल्याला या कायद्यात साबितीचा बोजा नावाचा एक कलम आहे बघा. साबितीचा बोजा आहे का? हो, कलम 101 बर्डन ऑफ प्रूफ. तो साबितीचा बोजा जो आहे ना, तो आपल्याला या कलमात बघायला भेटेल थोडा. कसा? न्यायालयात एखादा खटला दाखल आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून केलेला आहे. अ ने ब चा खून केलेला आहे. न्यायालयात अ वर ब चा खून केल्याचा खटला दाखल आहे. जोपर्यंत अ ही गोष्ट सिद्ध करून देत नाही की त्याने ब चा खून केलेला नाही तोपर्यंत न्यायालय असंच गृहीत धरून चालेल. कोर्ट मे प्रिझ्यूम. न्यायालय असं गृहीत धरून चालेल की तो खून अनेच केलेला आहे. लक्षात येतंय? न्यायालय काय गृहीत धरून चालेल? तो खून अनेच केला आहे. कधी? जोपर्यंत ती गोष्ट गैरसाबित झाली नसेल. आपण साबित बघितलं, गैरसाबित बघितलं. एकतर खरं आहे, एकतर खोटं आहे. खरं आहे म्हणजे साबित आहे, खोटं आहे म्हणजे गैरसाबित आहे. खरं पण नाही, खोटं पण नाही, मध्ये म्हणजे बिनसाबित आहे. ओके. आपण काय बघितलं की गृहीत धरता येईल म्हणजे काय, की एखादी गोष्ट जोपर्यंत म्हणजे ती गैरसाबित झाली नसेल, म्हणजे ती खोटी असं जोपर्यंत ठरलेलं नाहीये किंवा ती जोपर्यंत खोटी आहे हे ठरत नाही तोपर्यंत ती गोष्ट खरीच आहे असं मानून चालण्यात येईल. त्याला म्हणायचं गृहीत धरता येईल. आलं का लक्षात? गृहीत धरणे म्हणजे काय, लक्षात आलं का? गृहीत धरता येईल. मे प्रिझ्यूम. लक्षात येतंय का? तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. साधं सिंपल व्याख्या आहेत हा, साधं सिंपल संकल्पना आहेत. तुम्ही बिलकुल मी जितकं लाईटली सांगतो तितकं लाईटली घ्या त्याला. हां, व्हेरी गुड. एखादी गोष्ट कोर्टात जोपर्यंत गैरसाबित होत नाही, खोटी आहे असं सिद्ध होत नाही तोपर्यंत न्यायालय ती गोष्ट खरी आहे असं समजून चालतं. त्याला त्या समजण्याला म्हणायचं गृहीत धरणे. व्हेरी गुड श्रीकांत. त्याला काय म्हणायचं? गृहीत धरणे. गृहीत धरता येईल. ओके. थोडक्यात गृहीत धरता येईल म्हणजे काय, जी एखादी गोष्ट खोडून काढली जात नाही तोपर्यंत खरी मानता येत नाही. ओके. किंवा ती एखादी गोष्ट जोपर्यंत खोडून काढली जात नाही तोपर्यंत तिला खरी मानता येत नाही. ओके. त्याला काय म्हणायचं? गृहीत धरता येईल. उदाहरणार्थ, चोरी झाल्यानंतर थोड्याच काळात आरोपीकडे चोरीचा माल मिळाला तर तोच चोर आहे अगर चोरीचा माल घेणार आहे असे काय गृहीत धरता येईल. ओके. उदाहरण बघा. अत्यंत सुंदर आणि छोटंसं
शॉर्टकट उदाहरण दिलं आहे तुम्हाला. एखाद्या ठिकाणी चोरी झाली आहे, एखाद्या ठिकाणी काय झाली आहे, चोरी झाली आहे. ठीक आहे. हां, चोरी झाल्यानंतर काही काळात त्या चोराकडे चोरीचा माल आहे. ओके, चोरीचा माल आहे किंवा एखादी व्यक्ती चोरीचा माल घेत आहे, त्याच्याकडे माल सापडलेला आहे असं लक्षात येत आहे आपल्याला. तर आपण काय गृहीत धरून चालू? बरं, तुम्ही सकाळी सकाळी 7ला गाडीला सेल मारला, तुम्ही बॅग घेतली, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना काय गृहीत धरता येईल? काय गृहीत धरता येईल? की तुम्ही अभ्यासाला चालले कुठंतरी. ओके, ड्युटीवर चाललेत कुठंतरी, जे काय असेल ते, याला काय म्हणता येईल? गृहीत धरता येईल. बरं, स्क्रीन ऑन ऑफ होते का? स्क्रीन ऑन ऑफ होते. ओके, लाईट्स ऑफ ऑन ऑफ होते. लाईट गेली का? ओके, लाईट गेलेली आहे. ठीक आहे, बरं, गृहीत धरता येईल. चलो, ओके. जर बंद झालं समजून घ्यायचं, आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, चालू तर आहे लेक्चर, डोंट वरी. नाही एवढं शिकून घेऊ आपण. ठीक आहे. हां, गृहीत धरता येईल. देन सेकंड, गृहीत धरील. दॅट्स कॉल इन इंग्लिश शॅल प्रिझ्युम. आपण पहिल्यांदा काय बघितलं? मे प्रिझ्युम, गृहीत धरता येईल. आपण तसा अंदाज लावू शकतो. आता काय? गृहीत धरील, शाल प्रिझ्युम. शाल प्रिझ्युम. ओके. हां, कोर्टाने काही एक गोष्ट ग्रहण केली पाहिजे असे पुरावा कायद्यात ज्या ज्या प्रसंगी ठरवले असेल त्या त्या प्रसंगी कोर्टाने ती गोष्ट गैरसाबित झाली नसल्यास किंवा गैरसाबित होई असल्यास तीपर्यंत साबित आहे असे कोर्टाने मानले पाहिजे. ओके, काय म्हटलेलं आहे? कोर्टाने काही एक गोष्ट ग्रहण केली पाहिजे असे पुरावा कायद्यात ज्या ज्या प्रसंगी ठरवले असेल त्या त्या प्रसंगी कोर्टाने ती गोष्ट गैरसाबित झाली नसल्यास किंवा गैरसाबित होईपर्यंत ती गोष्ट साबित आहे असे कोर्टाने काय केले पाहिजे? मानले पाहिजे. काय केलं पाहिजे? मानले पाहिजे. हे बघा, तुम्हाला याच्यात एक उदाहरण देतो, तुम्हाला लवकर लक्षात येईल. आपण आधी काय केलं आहे? गृहीत धरता येईल म्हटलेलं आहे. ओके, गृहीत धरता येईल. हां, गृहीत धरता येईल. आता काय? गृहीत धरील म्हणजे काय? जोपर्यंत एखादी गोष्ट खोडून काढली जात नाही तोपर्यंत ती खरी आहे असं मानावं. ओके. हां, त्याच्यात काय बघा, केंद्र किंवा राज्य शासनाने केलेली कायद्याची पुस्तके, अहवाल, नकाशे, आराखडे ही सर्व बरोबरच आहेत असे आपण काय करतो? गृहीत धरतो. आपण काय करतो? गृहीत धरतो. लक्षात घ्या, गृहीत धरले जाईल म्हणजे काय? गृहीत धरील म्हणजे काय? जोपर्यंत एखादी गोष्ट स्पष्टपणे खोडून काढली जात नाही, जी गोष्ट जोपर्यंत एखाद्या वेळी स्पष्टपणे खोडून काढली जात नाही की ही गोष्ट खोटी आहे तोपर्यंत आपण काय म्हणून चालायचं? ही गोष्ट खरीच आहे, गृहीत धरील. याच्याबद्दल तुम्ही जास्त हेडॅक घ्यायचं कारण नाही. याच्यावर प्रश्न, आतमधला जो गाभा आहे त्या गाभ्यावर प्रश्न पडणार नाही. छोट्या छोट्या संकल्पना आहेत, तेवढ्या संकल्पना समजून घ्या. फक्त संकल्पना समजून घ्या. हां, तुम्हाला हे कलम फक्त टायटलच पाठ ठेवायचं आहे. त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत, हां, व्हेरी गुड श्रीकांत. काय म्हटलेलं आहे बघा की केंद्र किंवा राज्य शासनाने केलेली कायद्याची पुस्तके असतील, अहवाल असतील, नकाशे असतील, आराखडे असतील, ही सर्व बरोबरच आहेत. ही सर्व बरोबरच आहेत. जोपर्यंत ती खोटी ते सिद्ध होत नाही तोपर्यंत काय गृहीत धरायचं? की ते बरोबर आहेत. ओके, मानून चालणे. व्हेरी गुड. मानून चालायचं, समजून चालायचं की नाही बाबा हीच पूर्व दिशा आहे. जोपर्यंत तुम्हाला कोणी सांगत नाही की ही पश्चिम आहे तोपर्यंत तुम्ही तिलाच पूर्व मानून चालायचं. आता मी तुम्हाला जे शिकवतोय हे तुम्हाला मानून चालायचं आहे, गृहीत धरायचं तुम्ही की सर जे शिकवत आहे सगळं सत्यच आहे. मग जोपर्यंत तुमच्यापैकी एखादा बाददार मला सांगत नाही विथ पुरावा सर तुम्ही जे शिकवलं ते खोटं आहे, तोपर्यंत तुम्हाला काय गृहीत धरून चालायचं आहे? की मी जे सांगतोय ते सगळं खरंच आहे. येतं आहे लक्षात? हां, आयोगाची की आली, त्याच्यात काही उत्तरं चुकीची, पण तुम्हाला गृहीत धरून चालायचं आहे की ते खरंच आहे. तुम्ही काहीच करू शकत नाही त्याच्या पुढे. ओके. हां, व्हेरी गुड. तुम्हाला तुमच्या जवळची उदाहरणं दिली की पटकन लक्षात येतं. निर्णायक पुरावा.
याला म्हणायचं कन्क्लुझिव्ह प्रूफ. कन्क्लुझिव्ह प्रूफ काय? कन्क्लुझिव्ह प्रूफ. जेव्हा काही एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीविषयी निरुत्तर साबिती आहे, निरुत्तर म्हणजे निर्णायक, फायनल, असे या कायद्यात ज्या प्रसंगी सांगितलेले असेल, तेव्हा ती पहिली गोष्ट साबित झाल्यानंतर दुसरी गोष्ट साबित झाली असे कोर्टाने मानले पाहिजे व ती दुसरी गोष्ट गैरसाबित करण्याकरिता पुरावा देण्याची कोर्टाने परवानगी देता कामा नये. जी एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीविषयी फायनल साबिती आहे, याला फायनल म्हणतात. निरुत्तर म्हणजे फुड अँड फायनल, निर्णायक, असे या कायद्यात ज्या प्रसंगी सांगितलेले असेल, तेव्हा ती पहिली गोष्ट साबित झाल्यानंतर, पहिली गोष्ट साबित झाली आहे, झाल्यानंतर दुसरी गोष्ट साबित झाली असे कोर्टाने मानले पाहिजे. कोर्टाचा न्यायनिर्णय जो असतो, कोर्टाचा न्यायनिर्णय, ओके, कोर्टाचा न्यायनिर्णय ज्याला म्हणायचं आपण काय म्हणतो त्याला आपण, जजमेंट. ओके, आपण उदाहरण बघूया, त्याच्यावरनं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की निर्णायक पुरावा म्हणजे काय. की एखादा प्रलंबित खटला न्यायालयात होता, त्याच्याबद्दल काही पुरावा दिला गेला, त्या प्रलंबित खटल्यात ती पहिली बाजू ही सिद्ध झाली, पहिली बाजू काय झाली, सिद्ध झाली. ओके, पहिली बाजू सिद्ध झाल्यानंतर दुसरी बाजू देखील त्याच दिशेने असेल, म्हणजे एक ठिकाणी खून झालेला होता, एक ठिकाणी खून झालेला होता, एका खुनात 3 लोक होते, त्या खुनातील पहिला व्यक्ती जो आहे अ ब क 3 लोक होते, अ ने खून केला हे न्यायालयात सिद्ध झालं, तर न्यायालय असंच समजेल की याच्यामध्ये ब आणि क पण सोबतच होते. ओके, निर्णायक पुरावा. उदाहरण बघूया आपण थोडक्यात. काय निर्णायक पुरावा काय? या कायद्याद्वारे एखादे तथ्य दुसऱ्या एखाद्या तथ्याचा निर्णायक पुरावा असल्याचे ठरवले असेल, तेव्हा न्यायालय पहिल्या तथ्याच्या साबितीवरून दुसरे तथ्य साबित झाल्याचे मानील व तो नासाबित करण्यासाठी पुरावा देण्यास परवानगी देणार नाही. उदाहरणार्थ, कोर्टाचा विवाह, वारसा हक्क किंवा इतर कोणत्याही संदर्भातील अखेरचा निकाल, आदेश किंवा हुकुमनामा हा काय आहे, निर्णायक पुरावा आहे. काय आहे, निर्णायक पुरावा आहे. हां, पुष्टी करणारी गोष्ट. न्यायालयाने एखादी गोष्ट सिद्ध केली, न्यायालयाने एखादी गोष्ट सिद्ध केली की ही गोष्ट अंतिम सत्य आहे, तर ती गोष्ट न्यायालय ज्या वेळेस आपल्या समोर प्रोड्यूस करणार त्याला काय म्हणायचं, निर्णायक पुरावा. त्याला काय म्हणायचं, निर्णायक पुरावा. ठीक आहे. माझ्या माहितीनुसार आपण जवळजवळ सगळी व्याख्या कलम आणि कलम 4 जे आहे ते कलम 4 आपण शिकलेलो आहोत. आपल्याला याच्याबद्दल कोणतीही शंका कुशंका असेल तर मला आपण कृपया मेन्शन करा, आवर्जून सांगा. कलम 4 बद्दल जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. ज्या गोष्टी समजल्या त्या समजू द्या, ज्या नाही समजल्या त्या मला विचारा, मी इथंच उपलब्ध आहे. ओके, आपण पुढचं लेक्चर आपलं 4 वाजता घेऊया. ठीक आहे. ओके, आपण पुढचं लेक्चर 4 वाजता घेऊया. ओके, आणि लाईट्सचा पण प्रॉब्लेम आहे, कधी पण PC वापरू शकतो, म्हणून आपण काय करूया, आता इथं थांबूया. आपण 4 वाजता जे लेक्चर घेऊ त्याच्यात आपण कंटिन्यू करणार. ठीक आहे. तोपर्यंत तुम्हाला याच्यात काही शंका असेल तोपर्यंत तुम्ही थोड्या शंका CRPCची PDF मी टाकणार, काळजी करायचं कारण नाही. आज CRPCची PDF अपलोड करतो. ठीक आहे. ठीक आहे, चलो बाय.